हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण 4 मॅक्रोमॉलिक्यूल पैकी पहिला जो मॅक्रोमॉलिक्यूल आहे पॉलिसॅकराइड हा स्टडी करणार आहे. पण पॉलिसॅकराइड ह्या एक प्रकारच्या शुगर आहेत आणि शुगरला स्टडी करत असताना आपण कार्बोहायड्रेट पासून स्टडी करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आजच्या लेक्चरमध्ये मी कार्बोहायड्रेटचा पार्ट 1 घेणार आहे आणि पुढच्या स्टोरीमध्ये मी पॉलिसॅकराइडला डिटेलमध्ये घेणार आहे. काय आहेत कार्बोहायड्रेट? तर लक्षात ठेवायचंय की कार्बोहायड्रेट्स आर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. म्हणजे कार्बोहायड्रेट हे असे स्ट्रक्चर आहेत ज्यांच्यामध्ये खूप सारे हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, OH ग्रुप आणि अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट असतो. लक्षात ठेवायचं. यांना जर जनरल रिप्रेझेंट करायचं म्हणलं तर यांचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे CXH2O टेकन Y टाइम्स. X आणि Y ची किंमत कधी कधी सेम असते, कधी कधी वेगवेगळी असते. जर मी ग्लुकोज घ्यायचं म्हणलं तर ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बाळांनो C6H12O6, ज्याच्यामध्ये X ची किंमत ही 6 येते आणि Y ची किंमत पण 6 येते, म्हणजे X = Y आहे. पण जर दुसरं एक्झाम्पल मी घ्यायचं म्हणलं सुक्रोज, तर सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. तर या कंडिशन मध्ये X ची किंमत येते 12 आणि Y ची किंमत येते 11, म्हणजे इथं XY इक्वल नाही हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता जर आपण कार्बोहायड्रेट पाहिले तर कार्बोहायड्रेट आपण याचं क्लासिफिकेशन करतो ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस. मग हायड्रोलिसिसच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करत असताना आपण सुरुवातीला मोनोसॅकराइड पहिला टाइप घेणार आहेत, त्यानंतर आपण ऑलिगोसॅकराइड दुसरा टाइप घेणार आहेत आणि पॉलिसॅकराइड हा तिसरा टाइप घेणार आहेत. आता पहिला टाइप जो आहे मोनोसॅकराइड, तर मोनोसॅकराइड आपण कशा प्रकारे स्टडी करणार आहेत समोर लक्ष द्या. तर मोनोसॅकराइड म्हणजे अशा शुगर आहेत ज्यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. मोनो म्हणजे एक आणि सॅकराइड म्हणजे शुगर युनिट. एकाच युनिटचं हे स्ट्रक्चर असतं ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस, फर्दर ब्रेकडाऊन होत नाही, त्यांना आपण मोनोसॅकराइड म्हणू शकतो. मोनोसॅकराइड ह्या शुगर डायरेक्टली रिस्पिरेशन मध्ये वापरल्या जातात, ज्यांचं डायजेशन करण्याची गरज बॉडीला पडत नाही. मग मोनोसॅकराइड मध्ये कोण आहे? तर मोनोसॅकराइड शुगर ह्या कार्बन नंबर 3 पासून 7 पर्यंत प्रेझेंट असतात. आता जर मला सांगायचं म्हणलं तर मोनोसॅकराइड शुगर 2 प्रकारचे असतात. एक आहेत अल्डोज शुगर आणि दुसरे आहेत कीटोज शुगर. ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्यांना अल्डोज शुगर म्हणा, ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे त्यांना कीटोज शुगर म्हणा. मग 3 कार्बनची जी शुगर आहे, 3 कार्बनची ज्या शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C3H6O3, याच्यामध्ये अल्डोट्रायोज या शुगरचं एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल्डिहाइड आणि कीटोट्रायोज या शुगरचं एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. 4 कार्बनची शुगर C4H8O4, C4H8O4 यस अल्डोटेट्रोज याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज आणि कीटोटेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रुलोज. 5 कार्बनची शुगर C5H10O5 अल्डोपेंटोज याचं एक्झाम्पल आहे राइबोज आणि कीटोपेंटोजचं एक्झाम्पल आहे राइब्युलोज. यानंतर 6 कार्बनची शुगर ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल C6H12O6, त्याच्यामध्ये अल्डोहेक्झोज शुगर असते जिचे एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि कीटोहेक्झोज शुगर आहे ज्याचं एक्झाम्पल आहे फ्रक्टोज. 7 कार्बनची जी शुगर आहे C7H14O7, तर ज्याचं अल्डोहेप्टोज शुगर आहे सिडोहेप्टोज आणि कीटोहेप्टोजचं एक्झाम्पल आहे सिडोहेप्टिलोज. तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अल्डोज आणि कीटोज 3 कार्बन पासून 7 कार्बन पर्यंतच्या शुगर आपण सांगितलेल्या आहेत. आता ह्या वेगवेगळ्या शुगर बायोलॉजीच्या वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये यांची नावं येणार आहेत. जसे की राइबोज शुगर आहे, राइबोज शुगर RNA मध्ये प्रेझेंट असते, बरोबर आहे ना. नेक्स्ट ग्लुकोज आहे, फ्रक्टोज आहे किंवा बाकीच्या ज्या शुगर आहेत डायहायड्रॉक्सी ऍसिटोन असेल, ग्लिसरॉल्डिहाइड असेल, हे वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये येणार आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या सगळ्या शुगर आहेत बाळांनो, तर यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे.
दुसऱ्या टाईपची जी शुगर आहे तर ती आहे ऑलिगोसॅकराइड. ज्या शुगरचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 ते 10 युनिट आपल्याला भेटू शकतात त्यांना आपण म्हणतो ऑलिगोसॅकराइड. आता ऑलिगोसॅकराइड मध्ये आपल्याला सांगता येईल की आपण 3 प्रकार इथं डिस्कस करत असतो. पहिला जो टाईप आहे तो आहे डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे काय? ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 मोनोसॅकराइडचे युनिट भेटतील त्यांना आपण म्हणतो डायसॅकराइड. म्हणजे ऑन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस 2 मोनोसॅकराइड युनिट, त्यांना आपण काय म्हणू शकतो? डायसॅकराइड. डायसॅकराइड मध्ये याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर डायसॅकराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. डायसॅकराइडचे माझ्याकडे 3 एक्झाम्पल आहेत. माझ्याकडे पहिलं एक्झाम्पल आहे सुक्रोज. सुक्रोज ही डायसॅकराइड शुगर आहे आणि ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर मला ग्लुकोज प्लस फ्रक्टोज हे 2 युनिट आपल्याला भेटणार आहेत. सुक्रोजलाच आपण इन्व्हर्ट शुगर पण म्हणतो आणि याचं ब्रेकडाऊन करायला, हायड्रोलिसिस करायला जे एन्झाईम लागतं ते सुक्रेज किंवा इन्व्हर्टेज आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे माल्टोज. माल्टोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ग्लुकोजचे 2 युनिट भेटतात, ग्लुकोज प्लस ग्लुकोज इन द प्रेझेन्स ऑफ माल्टेज एन्झाईम. आणि तिसरं एक्झाम्पल आहे लॅक्टोज, ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज असे 2 युनिट भेटतील, यस, इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टेज एन्झाईम. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस करायला 1 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला लागतो, हे माहित असायला पाहिजे. पुढचा टाईप आहे ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइड म्हणजे काय? ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 3 मोनोसॅकराइड युनिट भेटतील त्या शुगरला म्हणायचं ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइड शुगरचं हायड्रोलिसिस करायला आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूल लागतात, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रायसॅकराइड शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर मला सांगायचं म्हणलं तर C18H किती येणार आहे? 18 2 36 म्हणजे H32O16. परत एकदा सांगतो तर C18H32O16 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, यानंतर आता याचं एक्झाम्पल काय आहे? तर ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे रॅफिनोज. आणि रॅफिनोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज प्लस फ्रक्टोज हे 3 युनिट भेटणार आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रायसॅकराइडच्या नंतर पुढचा टाईप आहे आपला टेट्रासॅकराइड. आणि टेट्रासॅकराइड मध्ये मला सांगता येईल ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स 4 मोनोसॅकराइड युनिट. ज्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 4 मोनोसॅकराइड युनिट आपल्याला भेटतील त्याला आपण काय म्हणू शकतो? टेट्रासॅकराइड म्हणतो. आणि लक्षात ठेवायचंय टेट्रासॅकराइडचं हायड्रोलिसिस करायला आपल्याला 3 वॉटर मॉलिक्यूल लागतील आणि याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आहे C24H42O21. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल आहे स्टॅकिओज. आणि स्टॅकिओजचं जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला ग्लुकोज प्लस फ्रक्टोज प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ गॅलॅक्टोज असे टोटल 4 युनिट भेटतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड असे हे 4 प्रकार आज आपण कंप्लीट केलेत या स्टोरीमध्ये. पुढच्या स्टोरीमध्ये आपण पॉलिसॅकराइड स्टडी करू. थँक्यू व्हेरी मच.